सारखे मूर्तिकार ना झालेत, ना होईल, ना पुढे कधी होतील. पहिल्याच रविवारी अख्ख्या परवर्षामध्ये एकच गणपती माझे 14 मूर्त्या बुक झाल्या. सायन ते लालबागमध्ये हा माझा चालक प्रवास होता, कारण खिशात पैसे नसताना. कुणाल पाटील इज बिग आर्टिस्ट, की तुम्ही कुठल्याही गोष्टीवरती कसंही खेळा, पण लोकांच्या जे गणपतीवरती जी श्रद्धा आहे, जी भावना आहे, त्या भावनेशी कधी खेळू नये. गणपती क्षेत्रामध्ये मराठी पोरं फारसे कमी आहेत, कारण कारागीर आहेत म्हणून आपण आहेत. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ति मोरया। द गणेश उत्सव पॉडकास्ट बाय माझा गणेशा, पावर्ड बाय गणपति माझा में आपका स्वागत है। तो आज हम शूट कर रहे हैं हमारा एपिसोड 3, जो कि मूर्तिकार श्री अरुण दत्ते जी के साथ है। बहुत मजा आने वाला है। अरुण दत्ते जी, आपको मैं बता देता हूं कि परेल के, महाराष्ट्र के काफी उभरते हुए मूर्तिकार है और काफी बड़ी बड़ी मूर्तियां बनाते हैं, काफी बैलेंसिंग मूर्तियां बनाते हैं। तो उनके साथ बात करके, उनकी एक्सपीरियंसेस को जान के, उनकी जर्नी को जान के इतनी इंस्पिरेशन मिलने वाली है आपको कि आपको अंदाजा भी नहीं है। तो एपिसोड को एंड तक देखना, कमेंट्स में बताना कि कौन से मूर्तिकार का एपिसोड आपको और देखना है और उनसे क्या क्वेश्चंस पूछने हैं। तो लेट्स बिगिन। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ति मोरया। अरुण दादा, स्वागत आहे तुमचं द गणेश उत्सव पॉडकास्टमध्ये। तर फर्स्ट क्वेश्चन, की तुम्हाला कसं वाटतंय, तुम्ही इकडे आलात गणेशोत्सव पॉडकास्टमध्ये, तुम्हाला कसं फिलिंग काय आहे तुमची? सर्वप्रथम सगळ्यांना माझा नमस्कार आणि गणपती बाप्पाचं वंदन करून, गणपती बाप्पाला वंदन करून, मी गणपती चरणी प्रार्थना करून मी सुरुवात करतो बोलण्याची. मला तुम्ही संधी दिली त्याबद्दल खूप धन्यवाद आणि मनापासून आभार आहे. खूप सारे धन्यवाद की मनोहर आणि चिराग यांनी मला इथे येऊन बोलण्याची संधी दिली, त्यांचं मी मनापासून अभिनंदन सही करतो. बरं वाटलं मला तुम्ही ज्या पद्धतीने बोलवलं किंवा ज्या ह्याच्यासाठी बोलवलं, मला बरं वाटलं, आनंद वाटलं की आज गणपती मूर्तिकारांची भावनासाठी तुम्ही ज्या काही गोष्टी मला विचारायच्या आहेत आणि ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत, म्हणून तुम्ही मला ज्या गोष्टी मला माझ्यासाठी वेळ दिला किंवा माझ्यासाठी वेळ काढायला सांगितलं मला, आणि मी वेळात वेळ काढून आलो. खूप बरं वाटलं. पहिली गोष्ट तुम्ही मला 2-3 वेळा हे केलं की दादा या. मला बरं वाटलं की चल आपण गेलो पाहिजे आणि आपलं जे काय मूर्तिकारांचं जे मत आहे किंवा त्यांच्या काय मनातल्या इच्छा, त्यांचे काही प्रश्न आहेत, तर आपण त्याबद्दल बोललं पाहिजे. आणि तुम्ही बोलल्याबद्दल खूप आभार आहे मी. तर दादा, तुमची जर्नी कशी राहिली आहे? म्हणजे तुम्ही, तुमचं कॉलेज कुठे होता, तुम्ही मूर्तिकार कसे बनले, तुम्ही पहिला कारखाना कुठे केला, तर एक जर्नी तुमची कळवा ना, की फ्रॉम स्टार्टिंग टिल डेट काय जर्नी आहे तुमची? जर्नी असं आहे की मी लहानपणी सायनमध्ये राहत होतो आणि त्याच्यानंतर गणपतीची कुठेतरी आवड होती. कारण आपण ज्या पद्धतीने गणपती बघायचो लहानपणी, तर एवढे मोठे गणपती दिसायचे नव्हते, पण लालबाग हे असं ठिकाण आहे की तिथे गणपतीचं माहेरगण म्हणून बोललं जातं. बरोबर. आणि लालबागमध्ये त्यावेळेला एक नाव एक प्रसिद्ध होतं की विजय खातू, आणि त्यांचे गणपती बघायला मी लहानपणापासून आतुर होतो. पण बाकीचे बरेचसे आपल्या एरियामध्ये गणपती होतात की छोटे गणपती असतात, मोठे गणपती असतात, गल्ली गल्लीमध्ये गणपती बसायचे, पण हे मोठे गणपती कसे असतात, कसे बनवतात, ही आवड एक निर्माण माझी लहानपणापासून झाली आणि ती कुठेतरी जर्नी माझी सुरुवात झाली. आणि शाळेत असल्यापासून मी लालबागमध्ये जायचो, तिकडे माझी सुरुवात झाली आणि विजय खातूंच्या कारखान्यामध्ये बऱ्याचशा वेळा लहानपणापासून त्यांच्या घरी आवन जाऊन माझं चालूच होतं. सायन ते लालबागमध्ये हा माझा चालक प्रवास होता, कारण खिशात पैसे नसताना. तर ही माझी सुरुवात झाली आणि माझी जर्नी तिकडनं सुरू झाली. आणि हळूहळू करून जसे वर्ष वाढत गेले, जसे वय मारत गेले, तर कुठेतरी आवड जास्त निर्माण झाली. आणि लहानपणापासून फक्त डोक्यामध्ये फक्त गणपती होते की आपण कुठेतरी गणपती बनवायचे, गणपतीच्या मूर्त्या बनवायच्या, म्हणजे जिथे मिळेल तिथे आपण गणपतीची चित्र काढायचो. आणि मग जी माती भेटेल, म्हणजे समजा रस्त्यावरती माती, गार्डनमधली माती, तर आपण गार्डनमध्ये पण गणपती बनवायचो. ती माती घरात घेऊन घरी गणपती बनवायचो. ती गणपतीची आवड खूप प्रमाणात वाढत गेली. पण ज्या वेळेला लालबागमध्ये जाऊन की ज्याला कळालं की विजय खातूंच्या कारखान्यात अशा पद्धतीमध्ये जे गणपती होते, ते लहानपणी खूप असं भयानक वाटत होतं की हे गणपती अशा पद्धतीत पण असू शकतात. त्याच्यामुळे त्या व्यक्तींना खूप ग्रेट आहेत, माझे गुरु आहेत ते. आणि त्यांनी जे गणपतीची जे आपल्याला एक प्रेरणा दिली, जी उष्णता दिली त्यांच्या कारखान्यामध्ये, ती आजही मला त्याची जाणीव होते की ज्या पद्धतीमध्ये त्यांच्या कारखान्यात मी सुरुवात केली 1994-95 पासून. त्याच्यामुळे त्यांच्या कारखान्यामध्ये आवन जाऊन होतं, त्यांच्या मागे लागून की मला तुम्ही सुरुवात करा, मला कुठेतरी शिकवा. पण त्यांनी मला कुठेतरी हातबोट लावलं आणि मला सोबत घेऊन मला त्या गोष्टी त्यांनी रनिंग केल्या. आणि करता 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 मी इथपर्यंत आलो. आणि खूप असा प्रवास आहे तो लालबागचा आणि सायनचा, की माझ्या आयुष्यातला तो एक खूप ठराविक मोठा प्रवास आहे की त्याच्या पद्धतीमध्ये मी त्यांच्याकडे शिकलो आणि ती माझी जर्नी सुरू झाली. बरोबर. तर सायनमध्ये तुम्ही दादा बोलले की तुमचा पहिला वर्कशॉप सायनमध्ये होता. तर सायनमध्ये कुठल्या इयरमध्ये वर्कशॉप तुम्ही केला, फर्स्ट वर्कशॉप, आणि किती मूर्त्यांनी स्टार्ट केलं तुम्ही, आणि आज किती मूर्त्या करतात? सायनमध्ये 2010ला मी सुरुवात केली
आणि 2008 पर्यंत मी विजय खातूंकडे होतो. त्याच्यानंतर 2010 मी सुरुवात केली. त्यावेळेला माझ्याकडे कमीत कमी 11 गणपती होते मोठे मंडळाचे ओके. आणि घरगुती एक 50 ते 60 मूर्त्या होत्या शाडू मातीच्या. आणि तिकडनं सुरुवात केली आणि आज माझ्याकडे कमीत कमी 100 एक गणपती मोठे एक 32-33 फुटांचे गणपती असतात. बरोबर. तर दादा, विजय खातू हे तुमचे गुरु आहेत. हं. तर विजय खातू जेव्हा तुम्ही गेले खातूंकडे, हं. तर त्यावेळी तुम्हाला म्हणजे कसं वाटलं? व्हॉट वॉज द फर्स्ट फिलिंग? म्हणजे पहिल्यांदा विजय खातून सोबत तुम्ही काम करायला गेले वर्कशॉपमध्ये, त्यांनी तुम्हाला बोलवलं, तर ते एक्सपिरियन्स कसं होतं? एक्सपिरियन्स तर एवढा छान होता की लहानपणापासून माझं एक स्वप्न होतं की गणपती जर बनवायचे आणि जर कोणाकडे शिकायचे तर एकच व्यक्तीकडे, तेच विजय खातू. त्याच्यामुळे बऱ्याच मूर्तिकारांनी मला हे सांगितलेलं त्यावेळेला की माझ्याकडे काम कर. पण मी कोणाकडेही गेलो नाही. पण मला असं व्यक्ती होतं की नाही, मला करायचं तर विजय खातूंकडे, कारण बाप तो बाप होत आहे. आणि ह्याच्यामध्ये आजच्या युगामध्ये मला असं तरी वाटतं की आपल्या न्यू जनरेशनमध्ये जर गणपती बाप्पाचे जे रूप आहे, जे स्वरूप आहे, हे जर बघायला मिळतं विजय खातूंमुळे. आणि आज जे महाराष्ट्रामध्ये जे गणेश उत्सवाचा उत्साह आहे, तो जो वाढवला आहे, तो त्यांच्या कारखान्यातून प्रेरणा आली आहे. प्रत्येक मंडळाच्या मुलांच्या मनामध्ये आणि प्रत्येक मूर्तिकाराच्या मनामध्ये ही प्रेरणा फक्त खातूंच्या कारखान्यातून आली आहे. हे मी आज सांगतो. त्याच्यामुळे मलाही वाटत नाही आहे की बाकी जर कोण बोलत असेल की इतर अशी काही गोष्टी असतील की त्यांच्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळाली गणपतीची, तर ही चुकीची गोष्ट आहे. पण ही खातूंच्या कारखान्यातून जी सुरुवात झालेली आहे आणि आज विजय खातूंच्या कारखान्यातून चांगले चांगले कलावंत हे मुंबईमध्ये गणपती बनवतात आहे. त्याच्यामुळे खूप असे कलावंत आहेत जी त्यांनी स्वतःच्या हातून त्यांनी बनवलेत आणि आज ते खूप चांगल्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आणि त्याच्यातला मी सुद्धा एक आहे. मी त्यांचाच कलाकार शिष्य आहे आणि त्यांनी जी काय गुरूंची जी दक्षिणा दिली आणि त्यांनी जी मला जी काही गोष्टी शिकवल्यात, ते आजही मी मला जाणीव आहे त्या गोष्टीची. आजही मला कळतं की ज्या वेळेला मी लहान होतो त्यांनी ज्या काही ऋणी मला शिकवल्यात, ज्या गोष्टी पद्धतीने सांगितल्यात, बॅलेन्सिंग, गणपतीची ॲनाटॉमी किंवा गणपतीची हे. आणि दुसरी गोष्ट की लोकांची भावना, की तुम्ही कुठल्याही गोष्टीवरती कसंही खेळा, पण लोकांच्या जे गणपतीवरती जी श्रद्धा आहे, जी भावना आहे, त्या भावनेशी कधी खेळू नये. त्याच्यामुळे विजय खातू एक अशी व्यक्ती होती की त्यांनी गणपतीपेक्षा मंडळांना सुद्धाही एक भावनेच्या प्रती एक आपले एक फॅमिली मेंबर म्हणून त्यांनी जपलं. आणि प्रत्येक मंडळासोबत आज माझ्याकडे खातूंचे बरेच मंडळ आहेत. आज सगळे बोलतात की ज्या पद्धतीमध्ये विजय खातू हे मंडळ जपायचे, मंडळाची मनं जपायची, आज तूही त्या पद्धतीत करतोय. त्याच्यामुळे खूप बरं वाटतं की कोणी कोणी आपल्याला एक असा भाग पडतो की त्या पद्धतीत तू काम करतो किंवा त्या पद्धतीत तू मंडळासोबत रिलेशन ठेवतो. ते बरं वाटतं की आज गुरूंची काहीतरी आपल्याला दक्षिणा मिळते. त्याच्यामुळे लालबागला जाण्याची माझी काही इच्छा नव्हती. 2010 मी कारखाना टाकला, पण 2014 पासून विजय खातूंनी मला खूप अप्रोच केलं की बऱ्याच मूर्तिकारांनी मी लालबाग पर वर्कशॉपमध्ये मी चान्सेस दिले, तर तू पण येऊन 1-2 गाळे घेऊन गणपतीच्या कामाची सुरुवात कर. पण माझी अजिबात इच्छा नव्हती. पण 2015 बोलणं झालं, 16 झालं, पण 17 माझे गुरूंची मला असं वाटतं की देवाची चरणी अशी प्रार्थना असेल की खरंच या व्यक्तीने ते यावं आणि मी त्यांचा शिष्य म्हणून त्यांच्या बाजूला गणपती बनवावं, ही अशी त्यांची मनाची इच्छा होती. म्हणून त्यांनी मला एवढी जबरदस्ती केली आणि मी 2017 मी लालबागमध्ये पर वर्कशॉपमध्ये आलो आणि माझा स्वतःचा व्यवसाय मी तिकडेही सुरू केला. सायनला असून सुद्धा दुसरा वर्कशॉप तिकडे सुरू केला. आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं की चला आता आयुष्यामध्ये सोनेरी सण सुरू झाले. कारण का एखाद्या गुरुसोबत की आपण आपले गणपती बाजूला बनवतोय, आपले गुरु इथे आणि आपण इथे. तर एक खूप मोठी ती जनरेशन म्हणजे माझ्यासाठी एक सोनेरी क्षण होतं की ज्या गुरूंसोबत मी लहानाचा मोठा झालो, त्यांच्या कारखान्यात लहानाचा मोठा झालो, त्यांचे गणपती बघून बघून मी माझे गणपती बनवले, त्यांच्याकडे बघून मी शिकलो, त्यांच्या बोलायच्या पद्धती शिकलो, त्यांच्या गणपतीच्या ठराविक पद्धती शिकलो, त्यांची वास्तविकता मी सगळ्या गोष्टी शिकलो. त्यांनी ज्या परिस्थितीमधून ज्या काही मूर्तिकार बनले, आज सगळ्यात मोठे मूर्तिकार म्हणजे विजय खातू, जे आता नाही आहेत. पण त्यावेळेला ज्या काही विजय खातू होते, त्यांची जे लाईफची जी जनरल आहे, ते बऱ्याचशा गोष्टी मला माहिती आहेत. पण त्यांनी खूप स्ट्रगल करून आज महाराष्ट्रामध्ये नंबर 1 झाले. त्यांनी माझ्यासारखा खूप स्ट्रगल केलाय आणि खूप मेहनत करून त्या लेवलला पोहोचले. आणि मला असं वाटतं की विजय खातू सारखे मूर्तिकार ना झालेत, ना होईल, ना पुढे कधी होतील. कारण त्यांनी जे काय महाराष्ट्राला, अख्ख्या महाराष्ट्राला जे काय गणपतीचे रूप दाखवलेत, जे काय गणपतीचे स्वरूप दाखवलेत, मला तरी वाटतं आपण जे करतोय सगळं रिपीट करतोय. हे ऑलरेडी आपण सगळं रिपीट करतोय. विजय खातूंनी बऱ्याच वर्ष आधी हे सगळं दाखवून झालेत आणि आपण ज्या गोष्टी करतोय ते फक्त त्यांच्यावरती चालवतोय. त्याच्यामुळे ते माझे गुरु आहेत आणि आयुष्य मरेच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते राहतील. आणि त्यांच्या आशीर्वादाने 2017 पासून मी पर वर्कशॉपमध्ये आलो आणि त्याच वर्षी आमचे गुरु गणपती अप्पा चरणी गेले आणि तिकडनं आपली जी सुरुवात झाली ते आजपर्यंत आता लालबागमध्ये
80 ते 100 गणपती आपण मोठे गणपती करतो आणि देवाची कृपेने खूप चांगला आशीर्वाद आहे, चांगल्या प्रतिसादामुळे. आणि मंडळांचा पण खूप काही अशा गोष्टी असतात की त्यांची इच्छा असते की आपल्याकडे असे गणपती पाहिजे, तसे गणपती पाहिजे. त्यांची ती इच्छा, ते आपल्याला बरं वाटतं की जेव्हा मंडळ खोलून बोलतात, की ते उभारून बोलतात की आम्हाला अशी मूर्ती दे, तशी मूर्ती दे. एक प्रत्येकाची भावना त्यांच्या तोंडात दिसून येते. बरोबर. आणि मी एक मूर्तिकार म्हणून मी असं ओळखतो की ह्याची भावना काय. तर नक्की असं नाहीये की ते हे करतात, पण त्यांची जेवढी प्रबळवरती भावना आहे तेवढी गणपती श्रद्धा पण आहे. मग त्या श्रद्धेप्रमाणे दादा आम्हाला गणपती असा पाहिजे, आमच्या गणपती हे पाहिजे, म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की माझा गणपती हा चांगलाच झाला पाहिजे. आणि एक बरोबर. मूर्तिकार म्हणून असल्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाचं मन जपावं आणि मनाप्रमाणे की आपल्याला जेवढं होईल तेवढं चांगल्यात चांगली मूर्ती करून मी त्यांचं मन जपून तो मंडळ टिकवून ठेवू, हे माझी इच्छा असते. म्हणून जेणेकरून मूर्तीमध्ये जेवढं चांगलं काम करता येईल किंवा आपल्याकडून काही एक्स्ट्रा काय करता येईल तर आपण ते करून ती मूर्ती सुंदर करायचा प्रयत्न करतो मी. आणि मूर्तिकार म्हणजे मंडळांना सहमत करून त्या गोष्टी पूर्ण करतो. बरोबर. दादा, एक क्षण असेल की आज पण तुम्हाला आठवण आहे, म्हणजे एक यादी असते हां. गुरूंसोबत. तर तुम्ही वर्कशॉपमध्ये काम करायचे, म्हणजे 2017 मध्ये तुम्ही 2017 मध्ये तुम्ही चालू केलं. हो. तर एक आठवणीचा एक क्षण खातूंसोबत काय आहे? आठवणीचं जुने क्षण असे भरपूर आहेत, पण नवीन क्षण असं होतं की एक 2017ची गोष्ट आहे की ज्या वेळेला माझे गुरु मला बोललेले की मी बोलवतो की एवढे मूर्तिकार आहेत आणि इतक्या मूर्तिकारामध्ये माझा कोपराच्या काळामध्ये जर माझा गणपती विकला नाही गेला तर माझं कसं होईल इथे लालबागमध्ये. तर विजय खातूंनी मला एकच सांगितलेलं, माझ्या गुरूंनी मला एकच सांगितलेलं, तुला स्वतःवरती विश्वास आहे? मी म्हणलो, हो माझ्यावर मला विश्वास आहे. फक्त काम चांगलं कर, फक्त काम चांगलं कर, तुझ्याकडे मंडळ धावत येतील. आणि लिटरली त्यांचा शब्द हा खरा ठरला. पहिल्याच रविवारी इंडिया पाकिस्तानची मॅच होती आणि पहिल्याच रविवारी अख्ख्या वर्कशॉपमध्ये एकच गणपती माझे 14 मूर्त्या बुक झाल्या. आणि कोपऱ्यात कारखाना होता, कारण मी डेमो पीस लावलेला. आणि गुरूंची एवढी कृपा आहे की मी येऊन काकांच्या पाया पडलो, म्हटलं तुमचा बोललेला शब्द खरा झाला. आणि स्वतः त्यांनी पण एक गणपती मला दिला की तो गणपती माझ्या मंडळाचा तो तू बनव. आणि तो जो क्षण होता ना की तो अप्रतिम होता की त्यांचा शब्द खरं ठरलं. तेव्हा कळालं की आपण स्वतःला कधी कमी समजू नये, कारण त्यांनी तो विश्वास माझ्यावरती नव्हता की एवढ्या मूर्तिकारांमध्ये माझी मूर्ती कशी होईल. कारण बरेच मूर्तिकार होते तिकडे, 8 ते 10 मूर्तिकार होते. आता मी एक गणपतीचा लावाय तर माझी मूर्ती कशी असणार. पण खातूंना माझ्यावरती विश्वास होता, तुझी मूर्ती चांगली होईल, का तुझ्या मूर्त्या मी बघितल्यात, तू मूर्ती लाव 100% येतील. आणि पहिल्याच रविवारी मला 14 मूर्त्यांची बुकिंग झाली आणि तोच गणपती माझा बुक झाला. त्याच्यामुळे मला एवढं फील झालं रात्री की मी जाऊन त्यांच्या पाया पडल्या. आणि त्याच्यानंतर 2-3 दिवस असं झालं की माझ्या गुरूंनी, विजय खातूंनी लालबागमध्ये ज्यावेळेला मी गेलो तर ते गणपती जोडत होते. तर मी त्यांना म्हटलं की काका म्हणजे काय गणपती जोडता, मी इथे जोडतो, तुम्ही इथे जोडताय. ते बोलले काय नाही, तू माझ्या बाजूला बस, तू तुझा गणपती जोड, मी इथे जोडतो. फक्त एक आयुष्यात तिथे मी फोटो काढणार होतो आणि तो फोटो अजूनपर्यंत मला त्याची जाणीव होते की तो फोटो काढला का नाही मी. आणि तो फोटो माझा राहून गेला काढायचा. की मला स्वतः बोलले की तू तिकडे नको जोडूस, तिथे उभा नको. मी काका मी तुमच्यासोबत नाही बसत, तुम्ही बसून जोडा, मी उभा राहून जोडवतो. तर ते बोलले नको, तू बाजूला बस, तू बस, मी इथे बसतो. आणि ते त्यांची मूर्ती जोडवते, मी माझ्या ट्रॉलीवरती गणपती जोडवतो. मग बाजू गेला. फक्त तो एक फोटो, माझी इच्छा होती की त्यांच्याजवळ फोटो काढायचा. तर आपल्याला माहित नसतं की कधी काय होऊ शकतं. पण जर आयुष्यात जर असं कधी वाटलं असतं तर मी लाखो फोटो काढले असते. पण तो एक सोनेरी क्षणचा एक फोटो राहिला. आणि अशा खूप अशा गोष्टी आहेत की त्यांच्याने माझ्या खूप जवळच्या अशा गोष्टी आहेत की बोलू शकतो तर आपण पूर्ण दिवस संपेल किंवा डोळ्यातून पाणी येतील, पण वेळ कमी पडतो, बाकी काय नाही. विजय खातू सर वॉज अ लेजेंड. ये इतने सारे जो मतलब किस्से होते हैं सर के, तो वो हमको भी सुन के बहुत अच्छे लगते. सर्वांना महाराष्ट्रामध्ये मूर्तिकार असो, मंडळ असो, लहान मुलापासून सगळ्यांना, म्हणजे एक विजय खातूंचा एक टॉपिक जर पडला तर त्याच्यावर पूर्ण दिवस, पूर्ण रात्र हे कमी पडेल. हे आमचे विजय खातू सर. वी मिस यू सर, वी मिस यू अलॉट. जेव्हा तुम्ही मूर्ती जॉईंट करत असतात आणि जे पेंटिंगचं काम असतो, तर एक असा क्षण आला की खातू सर तुमच्याकडे आले आणि त्यांनी काय ॲडवाईस दिली की अरुण या मूर्तीमध्ये ना तू असं कर, या मूर्तीमध्ये हे पेंट मार, असं काय क्षण आहे का? शेअर. पेंटिंगच्या वेळेस तर विजय खातू नव्हते 2017मध्ये, पण गणपती बनवताना त्यांनी नक्कीच ते मागच्या साईडला जाते माझ्या कारखान्यातून, म्हणजे बॅक साईडला. तर येताना त्यांना दिसलं की मी उभा आहे, तर ते स्वतः आले. मला बोलले गणपती छान केलंय, फक्त ह्याची सोंड ह्या पद्धतीमध्ये कर तर अजून छान वाटेल. आणि तो क्षण त्यांनी मला त्यावेळेला सांगितलं, कारण त्यांनी तर मला खूप काही शिकवलंय, म्हणजे इतकं काही शिकवलंय. पण त्यावेळेला त्यांनी जे सोंडीचं सांगितलेलं
आणि खरं तो प्रकार मी त्याच वेळेला कटिंग करून फिरवली आणि खरं मला वाटलं की यार असंही होऊ शकतं. म्हणजे त्यांच्या जे नसानसामध्ये गणपती आहेत किंवा त्यांच्या जे रक्तात जी गणपतीची जी कला आहे, ती मला तरी वाटतं की ह्या आयुष्यात ह्या जगामध्ये असा कुठला व्यक्ती नाही की ते असेल. बरोबर. आणि त्यांनी मार्केटमध्ये एवढं कॉम्पिटिशन असून सुद्धा, मी तुम्हाला एक स्पष्ट सांगतो परत एकदा, मार्केटमध्ये एवढं कॉम्पिटिशन असून सुद्धा त्यांनी चांगल्या चांगल्या मूर्तिकारांना स्वतःच्या बरोबरची बराबरी करण्यासाठी उभं केलंय पर वर्कशॉपमध्ये. हे 2014 पासून या 13 पासून केलंय. खूप मोठी गोष्ट आहे. खूप मोठी गोष्ट आहे. आजच्या या काळामध्ये अशी माणसं म्हणजे मिळणं खूप कठीण आहे. कारण प्रत्येक जण हा आपला विचार करतो की एवढ्या मोठ्या कारणात फक्त माझेच गणपती गेले पाहिजे. पण ती व्यक्ती अशी होती, एवढे मन खोलून दिलदार माणूस होते की त्यांनी प्रत्येक मूर्तिकाराचा आणि प्रत्येक कलावंताची कला बघून त्याला तिथपर्यंत आणलं. माझ्या मागे 4 ते 5 वर्ष त्यांनी मागे लागलेलं. त्यावेळेला मी 2017 मध्ये आलो. पण त्यांनी असे बऱ्याच कलावंतांना त्यांनी तिकडच्या लालबागच्या मूर्तिकारांना सुद्धा त्यांनी तिथे जागा दिली. कारण आजकालचं तुम्हाला माहिती आहे, मूर्तिकारांचा म्हणजे जागेचा खूप मोठा प्रश्न आहे. बरोबर. जागे संदर्भात सरकारने काहीतरी केलं पाहिजे मूर्तिकांसाठी. कारण आता जे खेळण्याचे गार्डन तिथे राहिले नाहीये पहिल्यासारखे. आणि जर तिथे गणपती बनवले तर मुलांना खेळण्यासाठी गार्डन नाहीये. बरोबर. मग मूर्तिकारांनी मूर्ती बनवू कुठे? मग ही जी सुरुवात केली ती विजय खातूंनी. कारण त्यावेळेला जागा अशी शक्यता एवढी मिळत नव्हती. सगळ्यांना थोडी लालबागमध्ये थोडी जागा मिळत होती. प्रत्येक जण सायनमध्ये इथे तिथे आपले आपले गणपती बनवत होते. पण विजय खातूंनी एकत्र यावं, सगळ्या मूर्तिकारांनी एकत्र यावं, एकत्र गणपती बनवावे आणि सगळ्यांच्या मूर्त्या तिकडनं बाहेर पडाव्या, म्हणून ही जागा विजय खातूंनी सगळ्या मूर्तिकारांना दिली. आणि मुंबईच्या बाहेरून सुद्धा बऱ्याच मूर्तिकारांना त्यांनी बोलवून की तुम्ही तुमची कला दाखवा आणि भले ती कोणापेक्षाही चांगली असू दे, या माझ्या स्वतःपेक्षा चांगली असू दे या इतरांपेक्षा चांगली असू दे, पण तुम्ही तुमची कला दाखवा आणि तुमची स्ट्रगल पुढे न्या. म्हणून विजय खातूंनी त्या गोष्टी त्यांना पुढे केलं. तर दादा, मी तुमच्या ऑफिसला आलेलो, वर्कशॉपला आलेलो लास्ट इयर, आणि मला नाही माहिती होतं हे. मला नंतर कळालं की तुमच्या वर्कशॉपमध्ये विजय खातू सरांचा एक फ्रेम आहे पाठी तुमच्या ऑफिसला. तर हे गोष्ट मी जेव्हा 2-3 माझ्या मित्रांना सांगितली तर त्यांनी सांगितलं की ये अरुण भाई पहले से कर रहे हैं, मतलब आज का नहीं, ये तू आज देख रहा है, बाकी ये पहले काय. तर मला हे सांगा की गुरु जेव्हा तुम्ही म्हणतात कोणाला पण, म्हणजे तुम्ही विजय खातूंना गुरु मानतात, तर एक त्याचा मागचा एक रिझन काय आहे की विजय खातूंची फ्रेम तुमच्या ऑफिसमध्ये आहे? रिझन असं आहे की लहानपणापासून आपण ज्या गोष्टीमध्ये होतो, म्हणजे गणपतीमध्ये, ती सुरुवात आपली कुठे झाली? ठीक आहे, ती सुरुवात आपली झाली त्यांच्या कारखान्यामध्ये. ती आवड कुठे जास्त निर्माण झाली? ती झाली त्यांच्या कारखान्यामध्ये. आणि त्यावेळेला ती जी आवड होते, मग तो व्यक्ती आपल्याला कोण आवडायला लागला, ते आहे विजय खातू. मग त्यांच्याकडून जे शिकून आपण ज्या पद्धतीमध्ये जे मोठे झालो आणि ज्या पद्धतीने आजपर्यंत माझं जे भलं झालंय, तर त्यांच्यामुळे झालंय. आज जर त्यांनी त्या गोष्टी शिकवल्या नसत्या, त्यांनी त्या गोष्टी दाखवल्या नसत्या, त्यांनी जर मोठे गणपती बनवले नसते, तर मी आजपर्यंत इथपर्यंत आलो नसतो आणि मला तरी वाटतं की एवढा प्रवास माझा झाला नसता. पण मला असं वाटतं की 2017 पर्यंत ते माझ्यासोबत होते. ते मला वाटलं नव्हतं की मला त्यांचा फोटो लावा असं. ठीक आहे, ते सोबत होते, माझ्या मनात होते आणि माझ्यासोबतही होते. पण ज्यावेळेला 2017 मध्ये ते निघून गेले, त्यावेळेला असं वाटलं की ऑफिसमध्ये तर माझ्या फोटो असतो, तर म्हटलं आपण कारखान्यामध्ये पण ठेवू की जेणेकरून वाटेल की आपण जे काम करतो तर आपल्यासोबत शेठ पण मागे उभे आहेत की आपल्याला सांगतात की अशा पद्धतीमध्ये गणपती होते. त्याच्यामुळे त्यांची एक ऋणी आपल्याला जाणवते आणि ती जी उष्णता असते ती कारखान्यामध्ये जाणवते की ती आहेत, कुठेतरी आहेत ते, आणि कुठेतरी ते सांगतात आपल्याला. आणि कुठल्या वेळेला गोष्टी अशा क्लिक होतात की नाही, अशा गोष्टी झाल्यात, अशा गोष्टी त्यांनी सांगितल्यात. त्याच्यामुळे असं वाटतं की ते माझे गुरु आहेत. त्यांच्यामुळे माझा हा प्रवास झालाय, त्यांच्यामुळे मी मोठे गणपती बनवायला शिकलो, त्यांच्यामुळे मी लालबागमध्ये आलो. त्यामुळे यायचं हे भाग नव्हतं, पण त्यांच्यामुळे आलो आणि त्यांच्यामुळे इतके सारे गणपतीचे मंडळ मला मिळाले. म्हणून ते माझ्यासोबत असणं गरजेचं आहे, त्यांचा फोटो माझ्या कारखान्यात असणं गरजेचं आहे. आणि कारखान्यात जरी शिफ्ट झाला तरी माझ्या ऑफिसमध्ये तो फोटो कायम असतो 2017 पासून. खूप मोठी गोष्ट आहे दादा. आणि कधी असा एक मोमेंट असतो की म्हणजे तुम्ही मूर्ती जॉईन करतात किंवा तुम्ही मूर्ती फ्रेमिंग जे पण करतात, तर त्यामध्ये तुम्ही स्टक झाले, अडकलेत, आणि कधी असा क्षण आला की तुम्ही फोटोला बघितलं, खातू सरच्या फोटोला बघितलं आणि सांगितलं की सर आता काय करू, काहीतरी दाखवा, काहीतरी म्हणजे कळवा की काय करू, असं काय कधी झालंय? असं झालंय, किंचित झालंय की, कारण कसं असतं, सकाळी जेव्हा मी कारखान्यात आलो तर पहिलं दर्शन आपलं विजय खातूंकडे जातो, त्यांना नमस्कार करून, आपले गणपती बाप्पा असतात, गणपती बाप्पा नमस्कार करतो आणि आपण आपल्या चेअरवर भरतो. 2 मिनिटं 5 मिनिटं एक आपण देवाची प्रार्थना करतो आणि मग काय जी दिवसभराची जी
स्ट्रगल लाईफ असते ती आपण कारखान्यामध्ये करतो. पण आपण जेव्हा कुठेतरी अडतो या आपण जेव्हा आपल्याला कुठेतरी वाटतं की हे डिफिकल्ट आहे, मग त्यावेळेला आपल्याला वाटतं की आपण त्यांच्या मूर्त्या चाळतो की विजय शेट्टी ही मूर्ती कशी गेली होती. बरोबर. आजही मला वाटतं की मला त्या गोष्टी आठवतं की 2017ची गोष्ट आहे की त्यांनी ग्रँड रोडचा महागणपती होता. हम्म. तो गणपती त्यांनी त्यांच्या पुढे 6 ट्रॉल्या होत्या आणि तो गणपती मध्ये होता. तर त्या व्यक्तीची एक एवढी अजब वाटते की आज गणपती जोडताना कमीत कमी आपल्याला 15 फूट मागे जावं लागतं बरोबर. जेव्हा ट्रॉली गणपती जोडतोय. पण विजय खातूंनी हे मागच्या ट्रॉलीवरती फक्त उभं राहून म्हणजे किंचित एक 6 ते 8 फुटावरती उभं राहून तो गणपती जोडलेला. त्याच्यामुळे मला एवढं कळत नाही की त्यांनी जो आपण आपल्याला 15-20 फूट जावं लागतं मागे, त्यांनी 6 फुटावरती या 8 फुटावरती उभं राहून गणपती बॅलन्स कसा जोडला. आणि त्याच्यानंतर ती बॅलन्सिंग कधी कळाली ज्यावेळेला तो गणपती रस्त्यावर आला की त्याची जी बॅलन्सिंग होती, त्याची जी मुवमेंट होते, त्याचे जे फीचर्स होते गणपतीचे आणि त्या हनुमानाचे इतके सुंदर होते, अप्रतिम, की कोणी बोलेल की हा गणपती लांबून साईडनी व्यवस्थित जोडलाय. पण हे विजय खातूंशिवाय कोणाला शक्य नाहीये. आज मलाही जर जोडायचं असेल तरी मला भाग पडतो की जर पुढे गणपती आणि मागे जोडायचं असेल तर आपल्याला मागे जाता येत नाही. बरोबर. तर आपल्याला कुठूनतरी वाकून बिकून बघावं लागतं. ते होत नाही. मग आपण काय करतो, पहिला मागचा गणपती जोडतो, मग पुढचा गणपती जोडतो. मग ह्या पद्धतीमध्ये गणपती जोडायला लागतात. त्याच्यामुळे त्यांची आठवण येते कुठे कुठे की त्यांच्या गणपती आपण चाळतो. आता बरेचसे असे मूर्तिकार आहेत किंवा बरेचसे असे त्यांच्याकडे जे चेले जे शिकून गेलेत आज त्यांच्या गणपतीलाच फॉलो करतात बरोबर. की त्यांच्या पद्धतीमध्ये त्यांचे जे फिरवलेले गणपती आहेत त्यांना अल्टरनेट करून, उलटा करून, पलटा करून तो गणपती फिरवतात. फक्त नाव चेंज करतात आणि मुवमेंट चेंज करतात. बरोबर. बसलेल्या गणपतीला उभं करतात, उभ्या गणपतीला बसलेलं करतात. पण शेवटी तो गणपती कुठे ना कुठे झालाय हे मलाही माहिती आहे आणि चांगल्या कलावंताला जो त्यांच्याकडून शिकून गेला, जो करून गेला त्याला माहिती आहे की ही पोच कुठेतरी झालेली आहे, या कुठेतरी विजय खातूंनी फिरवलेली आहे. बरोबर. कारण गणपती आपण आज बघतो की असा फिरलेला आहे, तसा फिरलेला आहे. या पण ह्या सगळ्या पद्धतीने ना जेव्हा आपण चड्डीवर होतो ना त्याच वेळेला विजय खातूंनी तेव्हाच फिरवलेले आहेत. त्याच्यामुळे हे नवीन नाहीये, हे खूप जुनी गोष्ट आहे, झालेली गोष्ट आहे, तुम्ही स्वतः पाहिलेली गोष्ट आहे सगळं. राईट. त्याच्यामुळे अख्खा महाराष्ट्र येऊन गेलाय लालबागमध्ये त्यांच्या कारखान्यामध्ये. आणि प्रत्येक मूर्तिकार, जो नवीन मूर्तिकार होतो या जो नवीन बाल असतो, लहान बाळ असतो, तो शाळेत जातो, तो प्रत्येक वेळेला कारखाना जातो की मला त्या कारखान्यात गणपती बघायला जायचं आहे. आणि तशा वेळेला आम्ही पण जायचो विजय खातूंचं नाव घेऊन. त्याच्यामुळे प्रत्येकाला आवड होती. सगळ्यांची सुरुवात झाली त्या कारखान्यामध्ये. एकेकांची गोष्टी अशा आहेत की बऱ्याच अशा गोष्टी की आपण सांगू शकत नाही, पण असे किस्से घडलेत कारखान्यामध्ये की शाळेची पोरं, कॉलेजची पोरं, जॉबवरची पोरं हे आपलं सगळ्या गोष्टी करून त्यांच्याकडे काम करायला आलेत. एक आवड होती खातूंकडे काम करायची. मग त्याच्यात पैसा मिळो या नाही मिळो, कित्येक वर्ष असं झालं की मी तो परमेश्वर समोर आहे, खोटं बोलणार नाही, की मी स्वतः कित्येक वर्ष पैसे नाही घेतलेत. मला फक्त आवड, त्यांनी मला शिकवलं, त्यांनी मला जे काही शिक्षण दिलं, त्यांनी जे मला त्यांच्या कारखान्यात थांबायला स्थान दिला, त्यांनी त्यांचा जो जवळीकपणा दिला, त्यांचे जो प्रेम दिलं, तेच मला खूप झालं. आणि त्याच्यामुळे आज आपण इथपर्यंत आलो. दादा, परळचा महाराजा तुम्ही हे लास्ट इयर गणपती केला आणि तो गणपती खूप हिट झाला. म्हणजे ज्या हिशोबाने तुम्ही बॅलन्सिंग केली, ज्या हिशोबाने ते घोडे लावलेले, तर त्या हिशोबाने ते खूप हिट झालेलं मूर्ती. तर त्याची काय प्रोसेस होती आणि काय चॅलेंजेस आले? म्हणजे एवढी मोठी मूर्ती होती आणि ते बॅलन्सिंग कसं झालं, एवढे घोडे, म्हणजे हे प्लॅनिंग अगोदर होतं की नॉर्मली म्हणजे कसं असतं की स्केच बघून स्केच आर्टिस्ट तुम्हाला स्केच देतो, मंडळांना फायनल करतात स्केच आणि नंतर तुम्ही घडवता मूर्ती. बरोबर. तर काय प्रोसेस होतं परळचा महाराजा? परळचा महाराजा असं आहे की 2017 मी स्केचचा बनवला गणपती, जो मंडळांनी स्केच आणून दिला. पण 2018 पासून हा स्केच बनला नाहीये. जो मी गणपती बनवला त्याच्यानंतर स्केच बनलाय. विदाऊट स्केच बनलेला लास्ट इयरचा परळ महाराजा. लास्ट इयरचा पण गणपती फक्त मला वाटलं की अशी मुवमेंट करावी आणि खाली काहीतरी करावं, की चंद्र करावं की काहीतरी करावं. त्याच्यात माझ्या मनात थिंकनेस आलं की आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आणि असा कॉन्सेप्ट केला पाहिजे की जो बॅलन्स कोणी केला नसेल आजपर्यंत. स्टेट करणं, थोडंसं वाकवणं, असं वाकवणं, असं नाही. पण मी पूर्ण बाय टन गणपती केलेला. जर तुम्ही समोरून बघितलं असेल तर माहित नाही, पण जर तुम्ही साईडला बघितलं असेल तर आता ह्यांना माहिती असेल की गणपती मी किती प्रकारे तो टर्न केलाय. पुन्हा 30 डिग्रीमध्ये पूर्ण गणपती टर्न केला होता. बरोबर. जर जवळून कोणी बघितलं असेल तर तो माझ्यासाठी एक चॅलेंजिंग जॉब होता की हे पूर्ण करणं आणि मूर्ती लालबागमध्ये फिरवणं आणि त्यानंतर गिरगावमध्ये जाणं, तिथपर्यंत आपली मूर्ती व्यवस्थित राहिली पाहिजे ह्याच्यावरती लक्ष देऊन आणि ह्याच्यावरती तो विचार करून मी तो गणपती केला. आणि मंडळालाही माहीत नसतं की मूर्तिकार आपल्याला काय देणार आहे, कारण मी त्यांना दाखवतोय की मी अशा पद्धतीत करतोय. आणि मंडळांचा तेवढा विश्वास आहे माझ्यावरती 2017 पासून की बाबा तू जे करशील ते चांगलं करशील. तर ते जे विश्वास ठेवतात आणि त्याच्या पद्धतीमध्ये मी थोड्याफार गोष्टी चेंजेस करून ते सगळं चेंज करतो
तर लास्ट टाइम त्यांनाही माहिती नव्हतं मी घोडे करणार आहे. अच्छा, तर मी हे त्यांना सरप्राईज सांगितलं की होतं. हा सरप्राईज होतं की बॅलेन्सिंग करू, चंद्र करू, खाली आकाश वगैरे असं बनवू, पण माझ्या पद्धतीत बॅलन्स करू. तर त्यांना असं वाटलं नसेल की एवढा बॅलन्स करेल आणि खाडे घोडे करेल. तर तो आकाशामधला एक रथ होता राहत होता. घोड्यांचा, म्हणून बरोबर. मागे मी चंद्र पण दाखवायला. तर मी त्या पद्धतीत केली मूर्ती. तर म्हटलं बघू काहीतरी नवीन करू. मजा आली तो काम करताना. ती जर्नी खूप चांगली होती. मंडळाचा मी खूप प्रेम आहे, खूप सहभाग आहे त्या मंडळाचा. आणि शेवटी कसं लालबागमधली मूर्ती आहे ती. आज कॉम्पिटिशन आपण करत नाही कोणासोबत, पण ज्या लालबागमध्ये आहेत लोक अख्खा महाराष्ट्र लालबागच्या मूर्त्या बघायला येतात. बरोबर. त्याच्यामुळे आपण विचार करतो की माझ्याकडून 100% रिझल्ट कसा भेटतो त्या मूर्तीवर. हा पूर्णपणे प्रयत्न करून आपण त्या गोष्टीवरती मेहनत करतो, दिवस रात्र कष्ट करतो आणि त्या गणपतीला आपण रूप आणतो. बरोबर. बाकी त्यांचे ते आहेत ते घडवून घेतात. दादा, तुम्ही लास्ट इयर खूप कॉन्सेप्च्युअल मूर्त्या केलेले, म्हणजे गणेश नगरचा राजा, चेंबूरचा राजकुमार आणि ग्रँड रोडचा महागणपती. तर हे सगळ्यांचे कॉन्सेप्ट एकदम वेगवेगळे होते. म्हणजे मी खूप वेळा वर्कशॉपला व्हिजिट केलेली, तुमच्या वर्कशॉपला. तर ट्रॉल्या लागल्या होत्या, बट जे गणपती बाहेर आलेत ना ते पूर्ण वेगळे होते. बरोबर. म्हणजे इमॅजिन नाही केलेलं मी की अशी अशी मूर्त्या बाहेर निघणार. तर लास्ट इयर मार्केटमध्ये अरुण दत्ते हे खूप फेमस झालेलं. म्हणजे मी ॲज अ ऑडियन्स बोलतोय की मी ॲज अ ऑडियन्स होतो आणि आम्ही फोटोग्राफर्स आहात. तर आम्ही रस्त्यावर फोटोज खेचतो. तर आजूबाजूचे जे पण लोक बोलतात आणि हे सगळे जे कॉन्व्हर्सेशन असतात ना, हे मी तुम्हाला आज सांगतोय की लास्ट इयर सर्वात म्हणजे माउथ पब्लिसिटी हे तीन मूर्तिकारांना खूप जास्त भेटली. सगळ्यांना भेटली, पण तीन. एक सिद्धेश दिगोले, एक अरुण दत्ते आणि एक राजन झाड. हे तर जे कॉन्सेप्च्युअल मूर्त्या आहेत, तर त्यांचे पण तुम्ही स्केच बनवता की ते पण म्हणजे काही मंडळांना तुम्ही डायरेक्टली म्हणजे तुमच्याप्रमाणे देतात? आणि कसं वाटतं म्हणजे एक वेगवेगळ्या मूर्ती करायला? काय असतं, बसलेले गणपती आणि पाटावरचे गणपती हे सगळ्यांच्या कारखान्यात असतात. ठीक आहे, ट्रॉलीवरती राजा गणपती बनवणं ही काही मोठी गोष्ट नाही आहे. हे प्रत्येक मूर्तिकार बनवतो. पण खरा जॉब जो असतो की तो बॅलेन्सिंग आणि जो मोठी मूर्ती. बॅलेन्सिंग गणपतीमध्ये जी बनवायची जी मजा आहे, जे क्रिएटिव्ह बनवून आपली दाखवायची कला आहे, हे त्या गणपतीमध्ये. जर बॅलेन्सिंग गणपती तुम्ही व्यवस्थित पद्धतीने बनवला, व्यवस्थित क्रिएटिव्ह पद्धतीने बनवला, जी मंडळांना आवडेल आणि बाकी पब्लिकला आवडेल, तर ती तुमची त्याच्यात कला दिसते की खरे कलावंत तुम्ही कशात आहे. कारण पाटावरचे गणपती, नॅचरल गणपती, नॉर्मल सिंहासनावरती गणपती सगळेच बनवतात आणि वेगळ्या प्रभावी सुद्धा सगळेच बनवतात. पण ह्या गणपती बनवणं खूप डिफिकल्ट आहे आणि खूप काही चॅलेंजिंग जॉब आहे की आपल्याला हे चॅलेंज पूर्ण करायचं आहे. की जर आज आपल्याला अशा पद्धतीमध्ये गणपती दिलाय, तो पण 28-30 फुटाचा, तर त्या पद्धतीमध्ये गणपती गेला पाहिजे. आता गेल्याशिवाय पण बरेच मंडळांचे गणपती वेगवेगळे कॉन्सेप्टचे होते. तर कुठले कुठले स्केच मंडळांनी आणलेले, कुठले स्केच माझे स्वतःचे होते. मी स्वतः त्यांना सांगितले की अशा पद्धतीने गणपती बनवू. मंडळवाले ॲग्री झाले. कुठले कुठले स्केच त्यांनी इतरांकडून घेतलेले. मग मला असं मजा आली की एवढे सगळे कॉन्सेप्टचे गणपती बनवायचे, ते पण कमी वेळामध्ये. तर ती एक चॅलेंजिंग जॉब होतं, त्याच्यामध्ये बनवायला खूप मजा आली. आणि मग तो जो जॉब आहे, चॅलेंजिंग जॉब, तो पूर्ण कधी होतो ज्यावेळेला गणपती सगळे बाहेर निघतात. ज्यावेळेला आपलं सगळं काम पूर्ण होतो, त्याला एक एक गणपती आपले बाहेर नाही, त्यावेळेला कळतं की अरे वाव, एवढे सुंदर गणपती झाले. कारण त्यावेळेला एवढे काही हिटिंग असते की आपण फक्त बनवत जातो आणि आपण गणपती पूर्ण करून सुद्धा धड बघता येत नाही आपल्याला. बरोबर. आणि हा जेव्हा फोटो नंतर येतो ना, तेव्हा बोलतो अरे काय गणपती आहे, आपला आहे ना, मला फोटो दे ना. तर तेव्हा मी फोटो मागतो मंडळाकडून, मला फोटो दे, माझ्याकडे फोटो नाही. म्हणजे एवढा सुंदर गणपती आपण केलाय, तो तर कारखान्यातच केलाय, पण बाहेर जाऊन त्याची प्रतिमा वेगळी दिसते. ज्या वेळेला आज माझ्यासोबत माझे 40-50 कामगार काम करतात त्या एका गणपतीवरती, तर माझ्या एकट्याची कला त्याच्यात लागत नाहीये. माझ्यासोबत माझ्या 40-50 कारागीर लोकांची कला त्याच्यात जाते. त्याच्यामुळे मी एकट्याने ती मूर्ती बनवली हे मी असं कधीच बोलत नाहीये. आज माझे कारागीर मध्ये मराठी पोरं असो या माझे बय्ये लोक जे परप्रांतीय आहेत, आपण जे बोलतो ती पोरं आहेत, म्हणून आज आपला कारखाना चाललाय, म्हणून आपण गणपती बनवू शकतो, म्हणून आपल्या मुंबईकरांना गणपती मिळतात. आज जर परप्रांतीयांची पोरं जर माणसं जर नाही आली, तर आपले गणपती होणं शक्य नाहीये माती संधीशिवाय. कारण आजही आपल्या क्षेत्रामध्ये, गणपती क्षेत्रामध्ये मराठी पोरं फारसे कमी आहेत. बरोबर. कारण त्यांना पीओपी ह्या गोष्टी खूप कष्टाचं काम आहेत. आणि मी स्वतः केलंय, दिवस रात्र केलंय, 24-24 तास काम केलंय. पण जे त्या पद्धतीमध्ये ते कारागीर जे बाहेरच्या देशातले आलेले, ते लोक जे करू शकतात ते आपण करू शकत नाहीये. त्याच्यामुळे आज ते लोक 18-18 तास राबवून काम करतात, पैसे मिळतात हा भाग वेगळा, पण त्यांची आवड पण गणपतीसाठी तेवढी आहे. त्याच्यामुळे ते लोक करतात आणि त्यांच्या केल्यामुळे ते आपले गणपती बनतात आणि आपण ते गणपती पूर्ण करून देऊ शकतो. म्हणून मी असं बोलतो की मी बनवलं असं नाहीये.
माझ्यासोबत माझ्या कारागिरीने तो गणपती बनवला म्हणून सुंदर झाला. त्याच्यावरती 40-50 लोकांचा हात लागला, तेव्हा तो गणपती बाहेर पडला म्हणून सुंदर झाला. आणि आज जर ती माणसं नाहीयेत, ते जे आपले नाही तर आपण कोण नाहीये. आपण मोठ्या मूर्तीवर बोलूच शकत नाही स्वतःला. कारण कारागीर आहेत म्हणून आपण आहेत. तर कारागीर नसते तर आपण 32 फुटा गणपती कसा बनवू शकतो? बरोबर. आपण साधा एक हात वरती घेऊन जाऊ शकत नाही 25 फुटावरती. मग आपण गणपती कसे बनवणार? हा एक लय मोठा प्रश्न आहे. म्हणून मी सॅल्यूट करतो माझ्या कामगारांना. ते माझे भावंडे आहेत, ते माझे मित्र आहेत, ते माझे कारागीर आहेत. आणि एक आमच्या कारखान्यामध्ये एक फॅमिली म्हणून आम्ही काम करतो. असं मी कधीच असं दाखवत नाही की मी कोण आहे आणि तू कोण आहे. तूच माझा भाऊ आहे, तूच माझा मित्र आणि तूच माझा वर्कर आहे. त्याच्यामुळे ज्या सिच्युएशनमध्ये जसं बोलायचं असतं, जसं करायचं असतं, तसं मी करून घेतो. तसं त्यांच्याशी बोलायचं असतं तसं बोलून घेतो. पण कामाच्या वेळेस काम करून घेतो. त्याच्यामुळे हे बॉन्डिंग एक राहतं आणि बॉन्डिंगमुळे सगळेजण एकत्र येऊन ते गणपती बनवतात आणि पूर्ण करून त्या गणपतीमध्ये गोडवा आणतो. बरोबर. दादा, प्रत्येक मूर्तिकारांचा एक रेट कार्ड असतो. तर आपलं रेट कार्ड म्हणजे कशाप्रमाणे डिफर होतो? म्हणजे आम्हाला हे नाही जाणायचं आहे की बाबा परळचा महाराज आहे तर हे तुम्ही किती घेतात. बरोबर. म्हणजे एक छोटी मूर्ती असली आणि एक मोठी मूर्ती असली तर एक मॅक्सिमम फिगर असतो आणि एक मिनिमम फिगर असतो. बरोबर. तर ते आम्हाला जाणायचं आहे की बाबा अरुण दत्ते के पास अगर हम मूर्ति लेने जा रहे हैं तो उसका कॉस्टिंग क्या रहेगा, रेट कार्ड क्या रहेगा, मिनिमम और मॅक्सिमम? बरोबर आहे. कसं असतं, आता जर आपण एक पाटावरचे गणपती बघितले 10 फुटापर्यंत किंवा 12 फुटापर्यंत, तर शक्यतो आपण 10 फुटाची मूर्ती कमीत कमी ₹1,00,000 किमतीमध्ये आपण देतो. बरोबर. ठीक आहे, कुठे कुठे गणपती 60,000ला पण जातो, 50,000ला पण जातो. पण मला असं वाटतं की आपल्या कामाप्रमाणे, आपल्या क्वालिटीप्रमाणे पण का पैसे घ्यावे. आता कधी कधी आपण 1.5 लाख या 2 लाख पण घेऊ शकतो. पण कसं असतं, मला पण मंडळ पाहिजे. शेवटी गरज ही प्रत्येकाला असते. मूर्तिकाराला मंडळाची असते आणि मंडळाला मूर्तिकाराची असते. एक वेळ जर आपण त्यांच्याकडून 1.5 लाख पण घेऊ आणि मंडळ देतील सुद्धा आणि तुम्ही कामही देतील, पण नेक्स्ट इयर ते जेव्हा मंडळ तुमच्याकडे येतील तेव्हा परत विचार करतील की गेल्या वर्षी यांनी 1.5 लाख रुपये घेतले 10 फुटाचे, तर ह्या वर्षी तो 2 लाख मागेल. तर ते मंडळ कुठेतरी दुसऱ्यांचा विचार करतो. त्याच्यामुळे काय असतं की मंडळालाही समजून घेणं गरजेचं आहे. शेवटी प्रत्येक मंडळाकडे स्पॉन्सर, प्रत्येक मंडळाकडे पैसे असं नाहीये आणि आपण मंडळाची बाजू घेऊ शकत नाही. फक्त आपण एवढंच बोलतो मंडळांना की माझा जो वाढता जो जागेचा जो व्यवहार आहे किंवा जागेचे पैसे, मंडपाचे पैसे, लागणारा खर्च, कारागीर लोकांची पगार, हे सगळे पगार मिळून मी तुम्हाला जास्त पैसे सांगत नाहीये. जी काही माझी किंमत आहे, तर मी बोला गेलं 1.25 लाख पण घेऊ शकतो. पण नॉर्मल गणपती आपण 1 लाख रुपये घेऊ शकतो. की जर प्रभावीचं म्हणजे चित्र असेल किंवा काही जास्त काम असेल किंवा स्टँडिंग गणपती असेल तर त्याचे पैसे थोडे वाढतात. म्हणजे असं पद्धतीमध्ये आपण एक 25,000 प्लस, अजून 25,000 प्लस किंवा 20,000 प्लस, असे मग प्लस प्लस करून ती किंमत वाढत जाते. म्हणजे 10 फुटाची मूर्ती 1 लाखापासून ते 1.5 लाखापर्यंत आपण देऊ शकतो, असं आहे. आणि राहिला प्रश्न मोठा गणपती, तर मोठा गणपती तुम्हाला जेवढा गणपती मोठा तेवढा खर्च मोठा, तेवढा वेळ जास्त, तेवढं काम जास्त. त्याच्यामुळे मोठा गणपती हा कमीत कमी 3 लाख, 2.5-3 लाखापासून ते 3.5 ते 4 लाखांचा तो गणपती भेटला जातो. कारण त्या पद्धतीमध्ये त्याचं तेवढं काम, तेवढं त्याचं वर्क, तेवढं त्याच्यामध्ये गोष्टी, लोखंड, लाकडी ज्या काही गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये जागा तेवढी मोठी, त्या प्रभाव, त्याची प्रभाव आहे किंवा त्याची उंची आहे, त्याचं काम, हे सगळ्या गोष्टीला गृहीत धरून आपण ती किंमत ठरवली जाते. आता तुम्ही बोला की तो गणपती जर तुम्ही 3.5 लाख घेता तर कुठला मूर्ती का 1.5 लाखाला बनवतो. बरोबर. 1.5 लाखाला बनवतो, 1.25 लाखाला बनवतो, 2 लाखाला बनवतो. हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. तो मूर्तिकार 1.5 लाखाला बनवतो, तो कामही तसं देतो. आपण जर चांगल्या क्वालिटीचं काम देतोय, आपण जर मेहनत करतोय, आपण एवढी माणसं लावतोय, तर मला असं किंचित वाटतं की मला तरी कुठे 2 पैसे मिळले पाहिजे, कारण आपण चांगल्या क्वालिटीचं काम देतोय. बरोबर. आता तुम्ही साधारण बघा की आपण जर कपडे घेतो तर तेच कपडे आपण दुकानात घेऊ किंवा आपण मॉलमध्ये घेऊ, सेम कपड्यांचा फरक वेगळा असतो. याचं का, आता क्वालिटी मेंटेन राहतं. आपण क्वालिटी मेंटेन ठेवतो. जर क्वालिटी मेंटेन ठेवतो, वेळेवरती गणपती देतो, तर त्या पद्धतीत मूर्तिकार अपेक्षा करतो की मी जर एवढा जीव वाचतो, मी चांगले कलर वापरतो, चांगल्या सगळ्या गोष्टी यूज करतो ना, जुनं काही वापरत नाही, हे सगळं नवीन वापरतो, तर मी त्या पद्धतीत मी विचार पण करेन की मंडळाने मला एवढी किंमत दिली पाहिजे, कारण मी आर्टिस्ट आहे. यू डिझर्व इट. हां, कारण मी असं नाहीये की बाबा मी कोणाचे साचे घेतलेत या मी कोणाकडून हे करून मी गणपती बनवतोय, असं नाही. आपण खरं कलावंत आहेत आणि आपण मेहनत करून इथपर्यंत आलोय, म्हणून माझ्या कलेचे पैसे द्या. मी तुम्हाला बोलत नाही की मला कुठले उसने पैसे द्या, पण मला कलेचे पैसे द्या आणि माझी कलेची ही किंमत आहे. आणि ज्या पद्धतीमध्ये मंडळाला जे जमते त्या पद्धतीत तुम्ही करा आणि हे दोघांचे मत एकत्र करून जी काही किंमत ठरेल त्या मूर्तीप्रमाणे आपण हे करू. ह्या पद्धतीने मी किंमत करतो. तर दादा, असं आम्ही खूप वेळा ऐकलंय की मंडळ आणि हे सगळे तुमच्याकडे येतात आणि सांगतात की मेरे को कृणाल पाटील जैसा प्रभावल चाहिए. म्हणजे कृणाल पाटील, ऑफकोर्स जे प्रभावलची जे ट्रेंड आहे
मोठे मोठे प्रभावल, कॉन्सेप्च्युअल प्रभावल आणणं, हे कृणाल दादानी म्हणजे कुठल्या तरी पद्धतीने एक लेवलवर आणलंय, की एक बेंचमार्क सेट केलंय. तर तुमच्याकडे अशी लोक येतात की बाबा देखो केपी ने लास्ट टाइम ऐसा मूर्ति बनाया था और प्रभावल बनाया था, हमको प्रभावल ऐसा चाहिए, मतलब ऐसे स्टाईल का चाहिए, असं कसं कधी झालंय? नाही, 100% झालंय. कुणाल पाटील इज बिग आर्टिस्ट. तो खूप उत्कृष्ट कलावंत आहे, हे मी स्वतः बोलतो. आणि त्याला एक सॅल्यूट आहे की जेणेकरून त्यांनी जो क्रेज आणला, त्यांनी जो ट्रेड आणला ह्या मुंबईकरांना, जे गणपतीमधले ज्या प्रभावीमधले ज्या क्रेज आणला ना, तो दुसरा कोणी आणला नसेल. खातूंनी आम्ही आम्ही सगळ्यांनी बऱ्याचशा अशा गणपती बनवलेत, ज्या बऱ्याचशा अशा प्रभावी बनवल्यात. पण कुणालनी जो क्रेज आणला आणि जो क्रिएटिव्हपणा आणला मूर्तीमध्ये, तो मला तरी असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीमध्ये आणला आणि खूप उत्कृष्ट काम त्यांनी केलंय. त्यांनी जेवढेही वर्ष मुंबईमध्ये काम केलं, खूप छान पद्धतीत काम केलं आणि खूप उत्कृष्ट काम केलंय. आणि बऱ्याच मंडळांना आतुरता होती त्याकडून गणपती बुक करायची, त्याकडून गणपती घ्यायची, चांगल्याला प्रभावी घ्यायची, आणि लोकांनी घेतले पण. आणि त्यांनी त्या पद्धतीमध्ये त्या लेवलमध्ये कामही केलंय आणि तो आजही करतो. त्याच्यामुळे कसं, तो खरा जो कलावंत आहे त्याची आपण प्रशंसा करतो. कारण शेवटी त्यांनी जो क्रेज आणला, त्यांनी ज्या गोष्टी केल्या, ते खरंच मनापासून मला खूप धन्यवाद वाटतं त्याला बोलायचं, की त्यांनी लोकांना एक वेगळं हे दाखवला की तुम्ही अशाही पद्धतीमध्ये गणपती करू शकता, की अशाही पद्धतीमध्ये प्रवाळ करू शकता. आज खातूंनी जसं गणपती दाखवले आपल्याला, की तुम्ही गणपतीचे असे एवढे रूप आहेत, की एवढ्या रूपात गणपती बनवून दिलेत, तसं कुणालनी हे दाखवलं की की अशा पद्धतीमध्ये प्रवाळ करू शकता. आणि त्यांनी त्या पद्धतीमध्ये मला स्वतः केल्या, क्रिएटिव्हपणा दाखवला आणि काम चांगलं करून लोकांना दाखवलं की ह्या पद्धतीमध्ये काम देऊ शकतो. पण होतं काय, कुणालनी काम खूप सुंदर केलं, कुणालचं काम खूप छान आहे, पण लोकांना ज्या काही पैसे आहेत, म्हणजे मंडळाला बजेट आहे, त्या बजेटच्या हे सगळं आवाचं ढवळ जातं. की आज ते बोलतील की आम्हाला अशी प्रबळ करायची, असं करायचं, तसं करायचं आहे. ठीक आहे, मान्य, तुमच्या सगळ्या गोष्टी मान्य आहे. पण हल्ली काय होतंय, गणपतीचे समजा जर 2 लाख रुपये आहेत, तर किंमत आपण ठरवली 2 लाखाची मूर्ती आहे, पण त्या 2 लाखाच्या मूर्तीमध्ये लाख रुपये प्रभाविले जातात. याचं कारण काय आहे, की प्रत्येकाला जो क्रेज जो आणलाय कुणालनी, की अशाच्या पद्धतीत पाहिजे, तर त्या पद्धतीमध्ये त्यांना प्रभाव लागते. आणि स्केचवाले मध्ये असं झालं की पहिला लोक पोझिशनमध्ये गणपती काढायचे, अशा पोचचा तशा पोचचा, नॉर्मल प्रभावळ. आता लोक गणपती साधे काढतात, पण प्रभावीमध्ये कॉन्सेप्ट काढतात. आणि जर उद्या 2 लाखाची मूर्ती असेल, तर त्या प्रभावी बनवायला आम्हाला लाख रुपये खर्च होतो. कारण माती काम जातो, त्याच्यानंतर मोल्ड होते, फायबरची कास्टिंग होते, फोल्डिंग होते, मागे लोखंडाच्या ज्या काही गोष्टी असतात त्यांना जो खर्च येतो, तो गणपतीचा निम्मा खर्च असतो. त्याच्यामुळे काय होतं, 2000 ज्या वेळेला कुणालनी सुरुवात केली या मुंबईमध्ये, त्यांनी खूप चांगला म्हणजे क्राऊड पूर्ण खेचून घेतला. आणि त्याला मी हे करतो की खरंच त्यांनी खूप छान काम केलं आणि त्यांनी लोकांना ज्या काही प्रभावी दाखवल्या. पण त्याच्यामुळे आज मार्केटला जो फरक पडलाय, की प्रत्येकाची प्रभाव वेगळी आहे. आज गणपती जरी कधी 2 जरी दिसले कारखान्यामध्ये, तरी प्रभाव सगळ्यांचे वेगळे आहेत आणि प्रत्येकाच्या प्रभावीमध्ये चित्र आहेत. हे क्रेज आणला त्यांनी. त्याच्यामुळे ते थोडंसं भारी पडतं आम्हाला, की कुठेतरी पैसे कमी मिळतात आणि कुठेतरी पण एक आहे की क्रिएटिव्हपणा काम करायला भेटतं. बरोबर. पण कसं असतं, आता त्यावेळेला वेळ होता, आता कसा वेळ कमी होतो. कारण आपण ज्या जागेची परमिशन घेतो, मंडप बांधतो, पावसाची वेळ आहे, माणसांची एकजुटी करणं, तर ह्याच्यामध्ये अर्धा वेळ गणपतीचा निघून जातो. आणि ज्यावेळेला आपण सुरुवात करतो गणपतीची, त्यावेळेला त्या प्रभावीमध्ये निम्मा वेळ निघून जातो. त्याच्यामुळे असं होतं की शेवटपर्यंत आपण गणपती आणतो, पण त्या प्रभावीचं काम चालू असतो. गणपती झालेले असतात, पण प्रभावीचं कामं चालू असतात. हे माझ्या कारखान्यात, प्रत्येक कारखान्यात चालू असतं. आणि शेवटपर्यंत आपण जे लवकर गणपती निघतात त्यांचं सगळं असतं. शेवटला कुठे ना कुठे टचअप बिचअप ह्या गोष्टी राहून जातात. कारण ह्याचं कारण एकमेव असं आहे की गणपतीच्या प्रभावीमध्ये कॉन्सेप्ट आहे आणि त्या कॉन्सेप्टमध्ये वेळ जातो आणि पैसे खर्च जसं कॉन्सेप्टमध्ये होतात. तो क्रिएटिव्हपणा खूप भारी आहे. तो आता किती वर्ष चालेल माहीत नाही. कारण बऱ्याच जर तुम्ही चांगल्या डिझाईन जरी बनवल्या, तरी मंडळांना हल्ली आवडत नाही की बाबा हा हे डिझाईन ठीक आहे, हे फुल आहे, हे डिझाईन आहे, ठीक आहे, पण आम्हाला ते नको आहे, आम्हाला राम पाहिजे, आम्हाला लक्ष्मण पाहिजे, आम्हाला अशा पद्धतीमध्ये गणपती पाहिजे, म्हणजे प्रबळ पाहिजे. त्यांना ते आपण नाही बोलता येत नाही. आणि मंडळ कुठले पैसे देतात, नाही असं नाहीये की सगळेच मंडळ रडत असतात किंवा सगळेच मंडळ मोठे पैसेवाले असं नाहीये. मंडळांना घेऊन चालवायचं असतं, पण आपल्याला ती प्रबळ करावी लागते. शेवटी बजेटमध्ये बसत नाही, पण कुठेतरी बसवावी लागते आणि कुठेतरी तो तडजोड करावा लागतो. त्याच्यामुळे मग ती प्रबळ आणि तो गणपती भेटतो. बरोबर बरोबर. दादा, आता बँगलोर, सुरत, हैदराबाद हे सगळे चर्चेची गोष्ट आहे. म्हणजे फॉर एग्जाम्पल, आता अपने यहाँ पे जो मूर्ति बनती है मुंबई में, वो हैदराबाद में रेप्लिकेट होती है, सेम मूर्ति सूरत में रेप्लिकेट होती है,
तो महाराष्ट्र का गणेश उत्सव ये लेवल पे है, तो आपका क्या एक मैसेज रहेगा मूर्तिकारों के लिए कि कैसे आपको क्या फील है ये बारे में कि अच्छी बात है या फिर हमारा कॉपी हो रहा है बाहर और गणेश उत्सव वो एरियाज में भी बढ़ रहा है, तो आपका इस पे क्या बोलना है? नहीं, बहुत अच्छी बात है। दूसरी बात क्या है कि जो महाराष्ट्र की मूर्ति जो कॉपी करके बाहर बन रही है, हैदराबाद में बन रही है, बेंगलोर में बन रही है, सूरत में बन रही है, गुजरात में बन रही है, हर तरीके की मूर्ति बन रही है। क्या होता है, महाराष्ट्र का इतना क्रेज हो गया है कि उनको पता चल रहा है कि हमको जो भी मूर्ति चाहिए बेंगलोर में या हैदराबाद में, मुंबई जैसी मूर्ति चाहिए। अगर मुंबई जैसी मूर्ति अगर वहाँ के मूर्तिकार नहीं बना रहे तो वो लोग यहाँ के जो मूर्तिकार है उनको अपॉइंट कर रहे कि बाबा तुम यहाँ पे आके हमारे बॉम्बे जैसी मूर्ति आप बनाओ। और ऐसे अभी भी चल रहा है, हैदराबाद में चल रहा है, बहुत सूरत में चल रहा है, गुजरात में चल रहा है कि बॉम्बे के मूर्तिकार वहाँ पे जाके अपने अपनी कला दिखा के अपने अपने डाई से मूर्ति बना के उनको दे रहे। तो मेरा एक ही बोलना है कि हैदराबाद वाले को या बेंगलोर वाले को कि आप यहाँ से मूर्तिकार ले लो, उनसे मूर्ति बना के ले लो, लेकिन मूर्तिकार कौन है, जो प्रॉपर मूर्तिकार है वो है, उनका काम क्या है, उनका बैकग्राउंड क्या है, अच्छे अच्छे मूर्तिकार ले लो और उनसे आप मूर्ति बना के ले लो। क्योंकि आप ना बैकग्राउंड जानते हो ना आप कोई चीज जानते हो। और कहाँ कहाँ पे मेरे पास ऐसे भी लोग आए थे कि बोले कि दादा उनको कुछ बना नहीं आता नहीं, लेकिन उन्होंने मेरा काम ले लिया, मैं फंस गया। ठीक है, तू फंस गया, लेकिन तुझे ये पहला जानना था कि वो मूर्तिकार है क्या, बॉम्बे में उसका मूर्ति है क्या, अगर बॉम्बे में है तो वो खुद बनाता है क्या, वो कितना मूर्ति बनाता है, तो उसको खुद को काम आता है क्या। तो मेरे को एक ही बोलना कि पहला उसका बैकग्राउंड जानो, फिर आप उसके ऊपर डिपेंड रह के आप खर्चा करो और फिर आप मूर्ति बनाओ, तो आपका भी नाम बढ़ेगा, उसका भी नाम बढ़ेगा। और जो मुंबई की क्रेज है वो हैदराबाद में भी बनेगी या अदर कोई भी एरिया में हो जाएगी, लेकिन उसके लिए जानना बहुत जरूरी है। नहीं तो बहुत सारे ऐसे लोग हैं कि आज फंसते जा रहे हैं, फोन करके बता दादा ऐसा हो गया, दादा वैसा हो गया। मुझे ऐसा बोलना कि ये सब करने से पहले आप सोचो समझो, उसके बाद में कोई प्रोसेस में ध्यान दो। ऐसा आपका कोई प्लान है? जैसे काफी मूर्तिकार का वर्कशॉप सूरत में है, काफी मूर्तिकार हैदराबाद में अपना बिजनेस एक्सपांड कर रहे हैं, तो आपका कोई ऐसा विजन है या मोटिवेशन है आपको कि मुंबई तो मेरा वर्कशॉप अभी सेटल है, हम यहाँ पे 80 से 100 मूर्ति कर रहे हैं, शायद ज्यादा कर रहे हैं ये साल, तो हैदराबाद में भी अपना वर्कशॉप हो, सूरत में भी ऐसा, आपका कोई सपना विजन ऐसा कुछ है एक्सपांड करने का? नहीं, सपना ऐसा कुछ नहीं है, लेकिन बहुत सारे दोस्त लोग हैं अदर स्टेट में कि वो मुझे बोलते हैं कि आप हम लोग साथ में मिलके वहाँ पे करेंगे, ये ईयर में करेंगे, वो ईयर में करेंगे, ऐसा बोलते हैं। लेकिन अगर सच में अगर जरूरत पड़े और टाइम मेरे पास है तो मैं जाके थोड़ा मूर्ति बना लूंगा, ऐसी बात नहीं है। लेकिन मेरा एक बोलना है कि आप जो वहाँ के जो मूर्तिकार है आपके लोकल एरिया में, थोड़ा उनका भी ध्यान रखिए। क्योंकि क्या होता है, बॉम्बे का जो क्रेज जो बन रहा है वहाँ पे, वो बहुत अच्छी बात है कि चलो इधर के लोग को भी काम मिल रहा है, अदर लोग को भी काम मिल रहा है, आपका भी नाम हो रहा है। लेकिन जो लोकल मूर्तिकार है आपके स्टेट के, पहले आप उनको भी थोड़ा सा प्रोत्साहन करो, उनको भी थोड़ा सा बताओ कि भाई तुम बॉम्बे की मूर्ति जैसा बना सकते हो क्या, अगर वो बना रहे तो तुम उनसे भी मूर्ति लो। मेरा ये बोलना, क्योंकि क्या होता है, किसी के पेट पे लात दे के हम वहां पे जाके पैसा कमाए, वो हमारे खून में नहीं है कि हम जाके वहां पे पैसा कमाए और वो उधर का आदमी वहां पे बैठ जाए, क्योंकि उन्होंने भी शुरुआत की है। अगर हम लोग यहाँ पे है बॉम्बे में, समझो हम लोग मूर्ति बना रहे लाल बाग में, अगर अदर स्टेट के लोग आके यहाँ की मूर्ति बनाएंगे और हमारी मूर्ति नहीं बिकेंगे तो गुस्सा तो हमको भी आएगा। तो हम लोग भी यही सोचेंगे यहाँ के मंडल वाले को कि भाई हम लोग भी मूर्तिकार है, तो हम हमारे पास क्यों नहीं आते, तुम बाहर वाले को मूर्ति देते तो हमारे पास दे दो। तो मेरा ये बोलना है कि आप बॉम्बे के मूर्तिकार को दे दो, लेकिन वहाँ के लोकल लोग का भी थोड़ा ध्यान रखिए, थोड़ा उनका भी पेट पलना चाहिए, उनके पास भी वर्कर लोग हैं, उनके पास भी कारागिर लोग हैं, तो उनके पे भी थोड़ा ध्यान दो और थोड़ा उनको भी मुंबई जैसा स्टाइल में मूर्ति बनाने के लिए अप्रोच करो, बराबर, तो वो अच्छा चलेगा और सबको सहमत होगा। बराबर बराबर। दादा, गणसंकुलचा आपण इकडे विषय काढतो की गणसंकुल एक खूप मोठा वर्कशॉप आहे, म्हणजे गणसंकुल नाव आपलं आपण त्याला दिलेलं आहे आणि खूप मोठा वर्कशॉप आहे। तर परळ वर्कशॉप पहिल्यापासून परळ वर्कशॉप एकदम फेमस होता, आता गणसंकुल पण फेमस झालेला आहे कारण जागा खूप मोठी आहे। तर गणसंकुल मध्ये एवढे मूर्तिकार आहेत, त्याचा मॅनेजमेंट कसा आहे, कसा प्रोसेस आहे, तिकडे व्यवस्थित आपल्याला जागा भेटते, सगळं काही जवळपास भेटतो, काय आहे म्हणजे व्हॉट इज द एक्सपिरियन्स ऑफ गणसंकुल? गणसंकुल ही एक प्रेरणा आहे, ज्या प्रत्येक मूर्तिकाराला जर मुंबईचं कुठे जागा मिळत नसेल तर ही गणसंकुल मध्ये दिली जाईल। कारण प्रत्येक जणचं त्यांचं तिथे आमदार विठ्ठल चव्हाण यांचे जे व्यक्ती आहे, पराग विठ्ठल चव्हाण, ह्यांच्या माध्यमातून हे गणसंकुल चालू आहे, ह्यांच्या संस्थेतर्फे हे चालू आहे
आणि त्यांनी एक मूर्तिकारांना एक चांगलं माध्यम दिलंय की प्रत्येक मूर्तिकाराला एक तिकडे चान्स दिला जातो, तिकडे थोडी जागा मिळली जाते आणि त्यांनी स्वतःची कला दाखवण्याचा तिथे मोबा मिळाला जातो त्याला. त्याच्यामुळे गणसंकुलचे मी खूप खूप धन्यवाद मानतो की त्यांनी बऱ्याच मूर्तिकारांना एकत्र आणून ठेवलंय आणि त्यांना जी ही जागा नाहीये ती त्यांनी उपलब्ध करून दिली. आज जर आम्हाला जर जागा नसतील तर आम्ही आमची कला कुठे दाखवणार, आम्ही आमचे गणपती बनवणं कुठे, आणि मंडळांना मूर्त्या जर मिळाले नाही तर मंडळाले गणपती बसवणार कसे, तर हा खूप मोठे प्रश्न निर्माण होतात. पण गणसंकुलवाल्यांनी सगळ्यांना एकत्र आणून ती जागा उपलब्ध करून दिली आणि त्यांची जी काही मॅनेजमेंट आहे ही खूप काही चांगले आहेत. कारण त्यांच्यासोबत 7 ते 8 ते 10 लोक आहेत, ते 10चे 10 लोक आमच्यासोबत 4-4 महिने तिकडे राबले जातात आणि गणपती स्टार्टिंग पासून ते शेवटपर्यंत हे ते लोक दिवस रात्र त्या मॅनेजमेंटमध्ये असतात. आणि प्रत्येक मूर्तिकार म्हणजे तो छोटा मूर्तिकार असो या मोठा मूर्तिकार, प्रत्येकाला ते जाऊन जाऊन विचारतात की तुला काय अडचण आहे का, तुला काही प्रॉब्लेम आहे का, किंवा त्यांची काही प्रॉब्लेम झाले, उद्या कुठल्याही गोष्टी होतात तिकडे, म्हणजे उद्या तिकडे भांडणं होतात किंवा काही होतात, म्हणजे ॲज यू वेट स्टार्ट टू एंड ज्या काही गोष्टी होतात हे सगळे ते मॅनेज करतात. आणि त्याच्यामुळे त्यांनी प्रत्येकाच असं आहे की त्यांनी मूर्तिकारांनी तिकडे यावं आणि त्यांनी त्यांची ती जागा घेऊन तिकडे गणपती बनवावं. आणि गणपती एक भाग त्यांचा वैशिष्ट्य खूप चांगला वाटतो की जेव्हा माझे मोठे गणपती निघतात, एक एक ट्रॉल्या जेव्हा निघतात, त्यांनी प्रत्येक मंडळाचे त्यांनी सत्कार केलाय. ओ, हे खूप चांगली गोष्ट आहे. हे गेटच्या आतमध्ये होतं, अच्छा, 9 लोकांच्या समोर होतात, म्हणजे गेटच्या बाहेर नाही होत. ओके, हे गेटच्या आतमध्ये होतं की मी स्वतः बघितले, माझे 25 ते 30 ट्रॉल्या जेव्हा निघाले तर 30च्या 30 ट्रॉल्यांचा ह्यांनी सत्कार केलाय तिकडे त्यांच्या ट्रॉलीवरती. आणि हे सगळं खर्च हे त्यांच्या गणसंकुलमध्ये करतो. त्याच्यामुळे त्यांचं खूप मी त्यांना सॅल्यूट करतो की त्यांनी जागा उपलब्ध केली. पराग चव्हाणचा मी आभारी आहे की त्यांनी ती जागा उपलब्ध करून दिली आणि मंडळासाठी एवढं अप्रोच करतात, सपोर्ट करतात. पाणी आम्हाला मिळतं तिकडे, खूप काही चांगलं आहे. आणि उद्या काही अडचण आली, गणपती आम्हाला समजा बाहेर काढून काही गोष्टी करायच्या तर आम्हाला ती जागा दिली जाते. त्याचे काही पैसेवर ते घेत नाही की बाबा तुम्ही गणपती बाहेर घेऊन या, तुमचा काही गणपती पुढे बाहेर न्यायचा असेल तुम्ही तिकडे थांबा, काही XYZ काही झालं तर तुम्ही त्या गोष्टी तिकडे करू शकता, हे पण ते करून देतात. त्याच्यामुळे खूप काही धन्यवाद बोलतो मी गणसंकुलांना आणि पराग विठ्ठल चव्हाणांना की त्यांनी आम्हाला या सगळ्या गोष्टी एक आम्हाला सपोर्ट केलाय आणि एक मूर्तिकारांच्या मागे एक खंबीरपणे उभेत जागेसाठी. आणि राहिला प्रश्न व्यवहाराचा, व्यवहार काही होतात काही नाही होतात, हो तो मूर्तिकार आणि त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे. त्याच्यामुळे तुझ्याकडून किती घेतात, तुझ्याकडून किती घेतात, हा संबंध आपला बोलण्याचा नाहीये आणि आम्ही बोलणारही नाहीये. त्याच्यामुळे जो काय होतो तो वैयक्तिक आपल्या मताने होतात. आणि जे काय फुलाची पाकळी ज्या काय पैसे आम्ही देतो, आम्हाला आमचं काम होतं, आम्हाला आमचं हे मिळतं, त्यांना त्यांच्या काही गोष्टी होतात, त्यांनाही देवाच्या कृपेने थोडा आशीर्वाद मिळतो आणि तोही आम्हाला मिळतो. तर त्या गणपती आपापल्या तिकडे होऊन जातात. म्हणून ते आता गणपती बनवायचं एक माध्यम झालंय. म्हणून गणसंकुल ते बोलतात ना, तुमची भक्ती इथे आकार घेते, हा त्यांचा एक टॅगलाईन आहे. त्याच्यामुळे तो खरा आहे. त्याच्यामुळे तुमची जेवढी भक्तीमध्ये तुमचे जे काही प्रकार आहेत ते तिथे प्रत्येक मूर्तिकार तिकडे ते बनवतात आणि चांगल्या पद्धतीमध्ये ते बाहेर येतात. आणि हे सगळं मॅनेजमेंट करतात गणसंकुलवाले. गणसंकुलला मनापासून थँक्यू की तुम्ही एक मूर्तिकारांना एवढं सपोर्ट करतात. आणि हे सगळे गोष्ट म्हणजे जे पण अरुण दादांनी सांगितले, तर हे सगळे म्हणजे खूप व्यावहारिक गोष्ट आहेत. आणि गणसंकुल हे परळमध्ये एवढी मोठी जागा मूर्तिकारांना म्हणजे करून हे सगळं होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि गणसंकुल टीमला आणि त्या सर्व मूर्तिकारांना खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप सल्यूट. आता गणेशोत्सवामध्ये म्हणजे उंचीचा प्रसंग येतो आणि पीओपीचा प्रसंग येतो. हे 2 प्रसंगांमध्ये हे गणेशोत्सव बंद करायचा प्रसंग येतो. दरवर्षी नवीन नवीन मूर्तिकार शोधतात आणि दरवर्षी नवीन नवीन मूर्तिकाराला घात करतात.